चेक म्हणतो फ्रेम ओके, ऑडिओ ओके, हो दोन्ही चांगले येतो ना आवाज येतोय का? त्याला ओके थांबा सेट होऊ द्या सगळे फ्रेम बघायचा कशी सुरू होत आहे परफेक्ट आहे ना सर जरांगे पाटील प्रेसलिंग टॅकिंग माहिती बघा ग्रुपला सचिन तिकडे पण धक्का लागला फक्त आता सगळंच तिथं काय बाकीची बोलून झालं तरी सगळं अविनाश वैद्यांचा मुली असते तसं ते 19 वर्षाचे वाटलं होतं कोणाला लोकांना फक्त ऑडिओ चलो यस सर ओके रोल रोल करायचं हेच करा अविनाश सर एकदा बोला तिथं हॅलो 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 ओके 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 संजय तू घराचे चेक 1 2 3 4 आले चेक 1 2 3 4 आले चेक 1 2 3 4 आले चेक ओके ओके डन ना निवेदन करता कर सगळ्यांना जय शिवराय. माझी एक मराठा समाजाला एक विनंती आहे की सगळ्यात अगोदर हे सांगतो की आता माझी तब्येत बरी आहे, आता मी लगेच सुट्टी घेतो आहे आणि मराठा समाजाला एक माझी या निमित्तानं विनंती आहे की एकाही मराठा समाजाच्या विद्यार्थिनीनं आपल्या मुलांनी आत्महत्या करू नये ही माझी सगळ्यांना सगळ्यात प्रथम हात जोडून विनंती. शेवटी आपला जीव गेल्याच्या नंतर आपल्या आईवडिलाला खूप त्रास होतो आणि आपण दुनियाही बघायला राहत नाही आहे. एखाद्या टक्क्यावर तुम्ही हुकलात किंवा फीची काही शाळेची अडचण आली तर येऊ द्या, 1 वर्ष लेट करू रिपीट करून पुन्हा लढून जिंकू, पण कोणी आत्महत्या करू नका ही सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना माझ्या हात जोडून विनंती आहे. तुम्हाला सगळ्यांना मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी 1 इंचही मागं हटणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला. शेवटी आंदोलनात कोणी असो नसो, कोणाला त्यांच्या गरिबीमुळे येता येत नाही, कोणाला त्यांच्या ड्युट्यामुळे येता येत नाही, कोणाला त्यांच्या व्यवसायामुळे येता येत नाही, परंतु घरी असणाऱ्यांसाठीही करतोय नसणाऱ्यांसाठीही करतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्महत्या करू नका. मी असेल त्या जागेवरूनच तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही आहे हा शब्द आहे माझा तुम्हाला. मी प्रामाणिक आणि इमानदारीनं या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी काम करतोय. हे लेकरं मोठे व्हावीत हीच माझी अपेक्षा. म्हणून माझ्या समाजाला विनंती आहे की आपण कोणीही आरक्षणासाठी कशासाठी आत्महत्या करू नका. काहीही झालं, कितीही ताकद लावायची वेळ आली तरी लावणार, पण आरक्षण मात्र मिळून दिल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून आत्महत्या करू नका ही माझी खूप तळतळीनं तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कारण आता लढायचं आहे, कारण मी पण सांगितलं आता उपोषण नाही करायचं, आता लढायचं आहे. त्याच्यामुळे कोणी मरायचं नाही, आता लढून मिळवायचं आहे. कारण आपण पण क्षत्रिय मराठी आहेत. आता आपणही दाखवू की आम्ही लोकशाही मार्गाने पण केलं, हातापाय पडून सुद्धा मागणी केली, कायदेशीरही केली, लोकशाहीची
नियमाचं उल्लंघनही केलं नाही, कायद्याचंही केलं नाही. 2.5 वर्ष सातत्यानं आणि सलग आम्ही लढलो. सरकारला जर ते आता गोडीत जमत नसेल तर लढूनही मिळायची ताकद आपल्यात आहे. म्हणून लढून मिळू. कोणीही आत्महत्या या पुढच्या काळात करू नका. तिसरा मुद्दा महत्त्वाचा सांगतो. हे तारीख फक्त मागं पुढं होईल, पण होणारच नाही शक्यतो. 22 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या 1 महिन्याच्या कालखंडात 22 फेब्रुवारी, कारण शिवजयंती असल्यामुळं आपल्याला तिथपर्यंत आपला मोठा उत्सव आहे, सण आहे आपल्यासाठी, आपल्या राजांचा जयंतीचा. त्याच्यामुळं लोक गुंतलेले असतात, त्याच्यात कामात असतात. 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत आपल्याला एकत्र गाठीभेटीचं नियोजन करायचं आहे. म्हणजे कसं की एखाद्या गावात राज्यभरातल्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, खानदेश विदर्भ असू द्या, मुंबई असू द्या, एखाद्या खेड्या गावात जर काही अडचण आली तर ती एखाद्या वेळेस आम्हाला माहीत होत नाही. आणि आमची काय माहिती असेल तर डायरेक्ट गाव खेड्यापर्यंत एखाद्या वेळेस जात नाही. पण इथून पुढं प्रत्येक गावातली आडी अडचण ही आम्हाला माहीत झाली पाहिजे. छत्रपती भवनला आपल्याला माहीत झाली पाहिजे आणि इथली माहिती थेट गावापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे असं व्हायलाच नको आता की मधला कोण माहिती देत नाही किंवा मधलीच माहिती गाळली जाती. गोरगरिबाच्या अडचणी मग सोडवायच्या कशा, याच्यासाठी ना 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत थेट गावाची अडचण आम्हाला कळाली पाहिजे आणि आमची इथली माहिती थेट गावात कळाली पाहिजे. यासाठी एक लोकांना भेटायचं आपण या महिन्याभराच्या काळात. तुम्ही कधी या, पण राज्यातल्या प्रत्येक गावातून म्हणतो, राज्यातल्या प्रत्येक गावातून हे आपण छत्रपती भवनलाच निवेदन करतोय सगळं. 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत प्रत्येक गावातली अडचण आम्हाला कळायली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या 1 महिन्याच्या कालावधीत कधीही या. उपोषण करते म्हणजे 2.5 वर्षापासूनचं कोणी आपल्या गावात उपोषण केलं असलं तर ते या. साखळी उपोषण करते या, आंदोलन करते, अनेक वेगळे आंदोलनं करणारे होते, सभा घेतल्यात, त्याचे नियोजक, आयोजक, सेवक होते, स्वयंसेवक होते, ती मोर्चातले आपल्या सगळे एकूण जे उपोषण करते होते, ज्यांनी याचा सहभाग घेतला आहे, सगळ्या मराठा समाजानंच घेतला, पण सगळाच मराठा समाज नाही येऊ शकत. यांनी या. आणि विशेष आता शेवटचं सांगतो, आपल्याला गाव टू गाव जोडायचं. कारण काय होतंय, गोरगरिबाला जर अडचण आली त्यांनी सांगायचं कोणाला. एखाद्या माझ्या जवळचे सुद्धा फोन उचलत नाहीत, मग गोरगरिबाने काय करायचं. म्हणून ह्या महिन्याच्या काळात डायरेक्ट कनेक्टिव्हिटी करायची, आपल्याला डायरेक्ट कनेक्ट करायचं. गरीब लोक ते डायरेक्ट छत्रपती भवन, कोणाला अडचण आली तो डायरेक्ट त्याच्यापर्यंत मेसेज जाणार आहे किंवा आमच्यापर्यंत येणार आहे. मग ते गावात राहिले तरी चालतं, गावातून सांगितलं त्यांनी तरी चालतं. त्यानंतर फक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं, गावातल्या म्हणतो आम्ही, गल्लीतली जरी अडचण आली, गल्लीत सुद्धा, तरी ते आम्हाला माहीत होणं गरजेचं आहे. आम्हाला त्यांना मदत करता आली पाहिजे, सहकार्य करता आलं पाहिजे. एखाद्याच फोन केले तर इकडचे उचलीत नसतील किंवा असं काय होत असेल तर इथून मागचं काय झालं असेल ते झालं. पण इथून पुढं सगळ्या क्षेत्रातल्या, नोकरदार असेल, शिक्षक असेल, पोलीसमध्ये असेल, आरोग्यात असेल, तो महसूलमध्ये असेल, तो एखाद्या कंपनीने असेल, नोकरदार कुठला कर्मचारी वर्ग असू द्या, कोणालाही अडचण आली ते डॉक्टर वकील, तरी पण ही आपल्याला कनेक्टिव्हिटी जोडावी लागणार आहे. म्हणजे नियोजनबद्ध काम होणार आहे. कारण लोकांच्या अडचण काय होतं, नुसती गर्दी, आणि त्या गर्दीत काम कोणाला सांगायचं आम्ही हेही कळत नाही, आणि आलेल्या लोकांनी कोणाला सांगायचं आमच्याकडेला हेही कळत नाही. त्याच्यामुळे लोकांचे ना कामं झाले पाहिजे, कामं महत्वाचे आहेत आपल्यासाठी, हे समजून घ्या. म्हणून मी 1-2-3 मिनिटासाठी जास्तीचं हे सांगितलंय की याच्यात खरं गोरगरिबाची इथे शेतकऱ्याचं, इथे शेतकऱ्याची माहिती आमच्यापर्यंतच येत नाही डायरेक्ट. त्याला मग सांगायचंय, गर्दी आहे. त्याच्यामुळे आपण एक हे महिनाभर आता अभियान ठेवल्यासारखं ठेवलं. याला अभियान नाव नका देऊ, परंतु 22 आता फेब्रुवारी 2025 ते 22 मार्च 2025 पर्यंत 1 महिन्याच्या काळात कसलंही काम असलं तरी प्रत्येक गावातला माणूस आता येऊ शकतो. एक दिवस जर राबविलं तर पुऱ्या राज्यातले येऊ शकत नाहीत, आणि आले तर भेट होणार नाही.
आता कुणी म्हणूही शकणार नाही मला टाईमच नाही मिळाला. 1 महिन्याच्या आत तुम्हाला केव्हा टाईम मिळू द्या, 22 फेब्रुवारीपासून ते 22 मार्चपर्यंत कधीही टाईम मिळू दे, कधी पण रातची या दिवसा या कधी या, त्यावेळेस आपण ते 24 घंटे काम सुरू ठेवणार 1 महिन्यासाठी. आणि 1 महिन्यात राज्यातली गावागावापासून ते छत्रपती भवनापर्यंत एकमेकाला डिटेल माहीत झालं पाहिजे. साधी जरी अडचण आली तरी एकमेकाच्या मदतीला धावून गेलं. गरीब डायरेक्ट अंतरवालीपर्यंत नाही येऊ शकत. मग त्या गरीबाचं त्याचं जर छत्रपती भवनला अंतरवाली जर काम कळालं तर आम्ही इथून त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू. इथून म्हणजे घरपोच सेवा करायची आम्हाला. गोरगरीब मराठ्यांचे अडीअडचणी सोडवण्याची घरपोच सेवा करायची. मग जर त्यांना गावात अडचण आली तर तालुक्याला त्यांच्या जिल्ह्यात काही काम असेल त्यांना आम्ही इथून तिथं लोक उभा करून त्यांच्या कामात त्यांना हातभार लावणार आहे. म्हणून हे खूप गरजेचं आहे. आणि गोरगरिबांनीच या, म्हणजे बाकीच्यांनी येऊ नका असं नाही. गोरगरीब काय म्हणतो, गेला तो अमुक अमुक, तो गेला आता आमच्या गावाच्या वतीनं, 10-5 जण गेले आमच्या गावाच्या वतीनं. जर कदाचित ते काही राजकीय डोक्यात ठेवून आले काय आले तर परत उद्या त्याला त्या गरिबाचं काम त्यांनी ऐकू नये. त्यामुळे गरिबांनी सुद्धा या, कारण आपलं काम आपल्यालाच सोडवायचं. आपण गरिबांनीच गरजवंताचंच काम गरजवंतांनीच पुरं करायचे. म्हणून गरिबांनीच या चळवळीत उभारायचे, या आंदोलनात उभारायचे, अडीअडचणीत उभारायचे. त्यामुळे ही गोष्ट मात्र आता पक्की समजून घ्या की गाव टू गाव जोडायचं आहे. कारण इथली माहिती छत्रपती भवनची अंतरवालीची माहिती डायरेक्ट गावात गेली पाहिजे आणि गावातली माहिती अडीअडचणीची डायरेक्ट छत्रपती भवनला अंतरवालीला शहागडला आम्हाला कळालीच पाहिजे. पैठण फाटा शहागडला यासाठी आपण कनेक्ट करतोय. तुम्ही 22 फेब्रुवारीपासून 22 मार्चपर्यंत कधी या. आता म्हणजे काम करणारे असतील, प्रमुख लोक असतील, आपले सगळे म्हणलो आम्ही, गरीब श्रीमंत उद्योजक व्यावसायिक याच्यात काय भेद नाही, कर्मचारी काहीच भेद नाही, प्रत्येकाने यायचं. आणि आम्ही आता लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम करणार आहेत. परंतु अडचणीत सुटत नसतील तर काय उपयोग आहे, आपली एवढी मोठी गर्दी असून काय उपयोग आहे. कारण गरिबाची माहिती आमच्यापर्यंत येत नाही, गरीब इकडे येऊ शकत नाही. त्यामुळे एकदाच यायचं आणि हे पूर्ण कनेक्ट करून घ्यायचं. म्हणजे गल्लीत जरी अडचण आली तरी डायरेक्ट अंतरवालीत माहीत झाली पाहिजे, छत्रपती भवनला माहीत झाली पाहिजे. इतकं पक्क नेटवर्क करणं आपल्याला गरजेचं आहे. तेव्हा आपल्या गोरगरिबाचे प्रश्न सुटणार आहेत. आणि कोणीच म्हणायचं नाही मी गरीब आहे, आपण काय जायचं, आमचे आमके जाते, आमके बी येतील, तुमचे कोण असतील, पण तुम्ही सुद्धा. कारण आपण आपल्या कुटुंबाला, गावाला, गल्लीला अडीअडचण आली तर सहकार्य झालं पाहिजे ना. दुसऱ्याच जीवावर अवलंबून राहायचं. तेव्हा दुसरा नाही गेला तर मग तसंच आम्ही सुद्धा हातात घेतले की तुम्ही सांगितलेलं काम त्याने जर नाही केलं तर मग काय करायचं. त्याच्यामुळे ते आमच्यापर्यंत डायरेक्ट आता माहीत झालं पाहिजे. फोन केला तुम्ही एखाद्याने गरीबाने, नाही त्याने फोन उचलला काय करायचं, तुम्हाला अडचण आहे. म्हणून आपल्याला हे आता जोडणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, 22 फेब्रुवारीपासून 22 मार्चपर्यंत सलग 1 महिना आपण हे काम सुरू करणार आहे. सलग सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले प्रत्येक गावातल्या माणसांना यायचंय, कोकणच्या प्रत्येक माणसांना यायचंय, मुंबईतल्याही प्रत्येक गावागावातल्या माणसांनी यायचंय, खानदेशातल्या प्रत्येक गावागावातल्या माणसांनी यायचंय, विदर्भातल्या प्रत्येक गावागावातल्या माणसांनी यायचं. कारण कुणबे आणि मराठा एकच हे, भेद ठेवायचा नाही. विदर्भ खानदेशवाल्यांनी भेद ठेवायचा नाही. आपण कुणबे आणि मराठी एकच आहेत. अडचण आल्यावर कोणी येत नाही आपल्या मदतीला, नुसतं दाटून ओबीसी म्हणतात, कोणी येत नाही. म्हणून माझी विनंती आहे की कुणबे आणि मराठा एकच, विदर्भातल्याही गावातल्या माणसांना यायचंय. आपल्याला एकमेकाच्या अडचणी माहीत झाल्या पाहिजेत. कारण राज्य आपण जर एकत्र राहिलो सगळे तर आपल्या पुढचे संकट आपल्याला येणार नाही. मराठवाड्यातल्या सुद्धा गावागावातल्या माणसानं स्वतःहून यायचं, कोणीही म्हणायचं नाही की आमच्या गावातले अमुक गेले, त्या अमुकने नाही काम केल्यावर आपल्या कुटुंबांनी काय करायचं, आपल्या गल्लीतल्या गावातल्या लोकांनी काम काय करायचं. त्यामुळं आपण या मोहिमेत सहभागी व्हायचा आहे. आपल्याला कनेक्टिव्हिटी जोडून घ्यायची, बेस्ट नेटवर्क जोडायचं. गाव थेट गावापर्यंत आमची माहिती गेली पाहिजे, गावाची माहिती किंवा अडचण थेट आम्हाला कळाली पाहिजे. म्हणून काम आता सुरू 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत. दादा आपण याच्याबरोबर एक माहिती मिळाली आणखी, देवेंद्र फडणवीस साहेबांना
जे आपण म्हणतात ना माय बापाची माया, आमच्या ग्रामीण भागात म्हणतात बघा माय बापाची माया, ती जरा काल पहिल्यांदा दिसून आली थोडी. एक बापाची माया आहे देवेंद्र फडणवीसला, हे काल जरा दिसलंय बघा. कारण त्यांना एका कुठल्या तरी पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, तुम्ही वर्षावर कधी जाणार आहे? तर त्यांनी सांगितलं की मी वर्षावर जाणार आहे, परंतु माझ्या मुलीची परीक्षा आहे, त्याच्यामुळं मी सध्या जाणार नाही, परीक्षा झाल्यावर जाणार आहे नंतर वर्षाला. आम्हाला एक पहिल्यांदा असं दिसलं की बापाचं काळीज आहे. पण फडणवीस साहेब, माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला जर तुमच्या लेकीबद्दल बापाचं काळीज आहे, तर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांबद्दल तुम्हाला मायेचं काळीज कसं काय? तुमच्या लेकीसाठी तुम्ही 500 मीटर सुद्धा जाऊ शकत नाहीत वर्षावरती. तुमच्या सागरपासून वर्षापर्यंत 500 मीटरवर जाऊ शकत नाहीत, कारण लेकीच्या शब्दाच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाहीत. लेख काय असते कळालं का आता तुम्हाला? आमच्या आत्महत्या झाल्यात, आमचे काळजं कापून गेलेत. लेकीच्या मायासाठी तुम्ही बंगला सोडू शकत नाहीत, लक्षात ठेवा. फक्त परीक्षेची तुमच्या लेकीची ती मोठी व्हावं आमच्या शुभेच्छा आहेत, पण तिच्यात आमचे लेकरं का बघत नाहीत हा माझा सवाल आहे तुम्हाला. आता कशामुळे बघत नाहीत तुम्ही? आता तुमची लेख मोठीच व्हावी ह्या शुभेच्छाच्या, तुम्ही मोठे व्हावात ह्या शुभेच्छाच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या. पण तुम्ही जर तुमच्या एका लेकीसाठी लेकीचा शब्द ओलांडू शकत नाहीत, 500 मीटरवर तुम्ही घर बदलून जाऊ शकत नाहीत का? तर तिचं शिक्षण बुडल. माझे लेकरं मरायला लागलेत आत्महत्या करून. का तिथं तुम्हाला माया येत नाही कधी की माझ्या गरिबाच्या मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यावं? आणि आमच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लावता, आम्हाला फाश्या घ्यायला लावता. ही दुजा भाव चांगला नाही, कारण तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. लक्षात असू द्या, मला कालपासून असं मला तळतळ लागली की स्वतःच्या लेकीसाठी तिचा शब्द मोडू शकत नाहीत तुम्ही. आणि माझे लाखो मराठ्यांचे लेकर आज रस्त्यावर आहे, करोडो गोरगरीब रस्त्यावरती आहेत, करोडो लेकरांचे मायबापांचे लेकर आत्महत्या करून फाशी घ्यायला लागलेत. आणि तुम्ही दातडं काढिता नुसते बघता, इकडे तिकडे हिंडाता, या देशात जा त्या देशात जा. लाजा वाटून द्या यार थोड्या तुम्हाला. जसं स्वतःच्या घरातलं लेकरू तसं राज्यातलं लेकरू समजायचं शिका. केलं वाटलं तुम्ही मराठ्यांचं, आमच्या लेकराचं केलं, धनगराच्या पोराचं वाटलं. असंच गोड गोड बोलू बोलू त्यांनाही आरक्षण देतोच म्हणले होते. ही नियत तुमची चांगली नाही फडणवीस साहेब. जसं तुमचं लेकरू आहे तसं महाराष्ट्रातलं लेकरू तुम्ही मानलं पाहिजे, कारण या उभ्या महाराष्ट्रानं तुम्हाला मोठे केलंय. सोपी गोष्ट नाहीये. हातबल झाला होता तुम्ही, याच मराठ्यांनी तुम्हाला ही आनंद बघायला दिलेला आहे खुर्ची. हो, तळतळे आमची सुद्धा आहे, तुमची जशी तुमच्या लेकीसाठी तळतळे. तिचा शब्द मोडून तुम्ही नाही जाऊ शकत त्या वर्षा बंगल्यावर राहायला, कारण तिची परीक्षा आहे. तर आमचे पोरं एका टक्क्यावर नोकरीवर फाश्या घ्यायला लागले. आमचे बाप रात्रंदिवस कष्ट करतात, त्यांचं पोरगं नाही नोकरीला लागत, नाही पोरगी नोकरीला, नाही उच्च शिक्षण घेते. तुम्ही ते एसीबीसी आरक्षण दिलं, 100% पोरीला फीस मागायला लागलेत आमच्या मराठीचं. ही भेदभाव आहे का तुमचा आमच्या पोरीत आणि तुमच्या पोरीत? तुम्ही ईडब्ल्यूएस घालून बसले आमचं, आणि खापर आमच्यावरती फोडीदा. आमच्या लेकराचं वाटोळं केलं तुम्ही, पोराचं आणि पोरीचं, विनाकारण काही कारण नसताना ईडब्ल्यूएस घातलं. आज आमच्या लेकरा लागले असते. ही तुझ्या भाव करता का तुमच्या पोरीत आणि आमच्या पोरीत? तुम्ही तुमच्या पोरीचा शब्द ओलांडून तुम्ही 500 मीटरवर बंगल्यावर सुद्धा जाऊ शकत नाहीत. आमच्या लेकराचे मुडदे पडले, किती वाईट वाटत असतं आम्हाला. काल आमच्या 4 आत्महत्या झाल्या तरी तुम्ही आणखी डिसिजन घेत नाहीत. काल कॅबिनेट झाली तरी तुम्ही शिंदे समितीचा आणखी डिसिजन घेतला नाही. तिन्ही गॅजेट लावतो म्हणले, तुम्ही आणखीन लावले नाहीत. केसेस मागे घेतल्या नाहीत. वंशवळ समिती तुम्ही गठीत केली नाही. ही कोणता भेदभाव आहे? कोणते लेकर बघताय तुम्ही? उघडा डोळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना. आता तरी महानेता म्हणता, उघडा आता तरी डोळे. फडणवीस साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या लेकीला शुभेच्छा, ती प्रचंड मोठी व्हावी. पण आमच्या लेकी बाळीचं काय? उघडा जरा डोळे मराठ्यांनी. म्हणा महापक्ष, हे सत्ता, महानेता, काय नेतृत्व. फडणवीस साहेब स्वतःच्या मुलीची परीक्षा आहे म्हणून 500 मीटरवर सागरपासून वर्षा बंगला तिथं जात नाही. 500 मीटरवर. आणि आम्ही फडणवीस साहेब मोठे व्हावेत म्हणून आमचे लोक 600 किलोमीटर इकडून तिकडे तुडीत जातात मुंबईपर्यंत. पण आपल्या लेकीबाळीला काही नाही रे देत. हे जी फडणवीस साहेबांना स्वतःच्या लेकीबद्दल माया आहे,
आज ते मायबाप आहेत महाराष्ट्राचे पालकत्व त्यांच्याकडे. हीच माया त्यांना मराठ्यांच्या लेखाबद्दल लिकीबद्दल पाहिजे, धनगराच्या लेखाबद्दल लिकीबद्दल पाहिजे. कारण धनगराला सुद्धा 10 वर्ष झालं फसवलेलं. कधी देणार आरक्षण? ही किती मोठं डोकं उघडा जरा मराठ्यांनी, जरा डोक्यात उजाळा पाडा तुमच्या. एका मीडियाच्या बांधवाने त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही वर्षावर का जात नाही, तिथं काय काळी जादू आहे का? ते म्हणे काळी जादू नाही, माझ्या पोरीची 10वीची परीक्षा आहे. आणि पोरगी म्हणली पप्पा तुम्ही जाऊ नका, परीक्षा झाल्यावर जाऊ. तर यांनी सांगितलं मी जायचं रद्द केलं, कारण पोरीची परीक्षा आहे, पोरीचं भविष्य आहे, पोरीचं शिक्षण महत्वाचं आहे म्हणून नाही जायचं. 500 किलोमीटर गेले काय बुडून शाळां भविष्य. पण बघा शिक्षणाला, नोकरीला, लेकराला किती महत्व दिलं जातं. मराठ्यांना आहेत का डोके ठेकायला तुमचे? लिकीला, पुरीला, आपल्या शिक्षणाला, भविष्याला किती महत्व दिलं जातं. शिका फडणवीस साहेबाकडून मराठी जरा. स्वतःचं लेकरू मोठं करायचं आधी, मग बाकीचं बघायचं. हे फडणवीसांचं संदेश आहे. मग वर्षावर फिरशावर जाता येईल कुठं जायचं तिथं, असा त्याचा अर्थ होतो. जरा स्वतःचे मराठ्यांनी लेकरं करायचं बघा मोठं. स्वतःच्या लेकीला शिकताय ना, स्वतःच्या लेकाला शिकताय ना. आरक्षण मिळा ना. आणि तुम्ही नुसते बसा ढोलवाजी दुसऱ्याचीच. आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं नाही पाहिजे, नेताच निवडून आला पाहिजे, बसा ढोलवाजीत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस करा नुसतं पक्षीय पक्षीय पक्षीय. घ्या मुडदे पाडून स्वतःच्या पोराचे. आणि मला नाव ठेवता, याच्यामुळं घोडे लावतो मी यांना. मला का पिसाळ कुत्र चावलं का? यांच्यात असा दुजा भाव आहे, स्वतःच्या लेकराबद्दल वेगळी वागणूक आणि दुसऱ्याच्या गोरगरिबाच्या लेकरांबद्दल वेगळी वागणूक. म्हणून मी यांना बोलतो. मी काय माझ्या स्वार्थासाठी बोलतो का रे मराठ्यांनो? आपलेच गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून बोलतो. का बोलू नये यांना? हे असे दुजा भाव करतात. जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले, मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा. आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय, जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना, तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाहणी करायला जाणार आहे. आम्हाला पर्याय नाही. तिथे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले, आम्ही पाणीसाठी आम्हाला जावं लागणार आहे. आणि मी ती तारीख सुद्धा लवकरच डिक्लेअर करणार आहे. कारण कालपासून माझी सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली. लेकीच्या शब्दापुढे एक मुख्यमंत्री जाऊ शकत नाही, तर मग आमच्या लेखाबाराचं एवढं वाटोळं झालं. मग या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या शब्दाच्या पुढं फडणवीस साहेब कस का जाते? सरळ क्लिअर आहे. जर स्वतःच्या पोरीच्या पुढं, शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री जाणार नसले, तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरीच्या आणि पोराच्या शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री चाललेत कस काय जाता? याचा अर्थ तुम्ही दुजा भाव करतात. तुमच्या पोरीला वेगळा नाही आणि आमच्या पोरीला वेगळा नाही. आणि तुम्ही न्याय वेगळा द्या ना, पण तुम्ही पालकत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही नसतात तर आम्ही बोलणार बी नाहीत तुम्हाला. राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहेत, प्रमुख तुम्ही आहेत. तुम्ही दुजा भाव केला नसता तर आम्ही तुम्हाला बोललोही नसतो. आणि तुम्ही दुजा भाव केला तरी चालेल. तुमच्या पोरीला माया करा, आमच्याला करू नका. पण तुम्ही प्रमुख नसायला पाहिजे होते. तुमच्याकडे पालकत्व महाराष्ट्राचं नसायला पाहिजे. हे चांगलं नाही चाललं. तुमची जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब, ही चांगली नाही चालली. ज्या ज्यावेळेस संकट उभं आहे ना, त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या आहेत. आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करता, तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे. कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण नाही. फक्त मराठ्या सांगतो, डोळे उघडा. आता तरी उघडा डोळे जरा, बघा काय संदेश आहे ते. स्वतःच्या लेकीसाठी सगळं बुडवलं तरी चालन, डुबलं तरी चालत, शब्दाच्या पुढे जायचं नाही. पण आपल्या लेकरांचं वाटोळं झालं, पर फाश्या घेतल्या तरी चालत. ही भूमिका चांगली नाही. मराठ्यांनी डोळे उघडा. मी तुमच्या लेकी बाळीसाठी, लेकरा बाळासाठी करतोय. सावध व्हा. इथून पुढे तरी एकजूट राहा. आता पाटील, आज मुख्यमंत्री बीडमध्ये येत आहे आणि कालचं दिवसभराचं रामायण तुम्हाला माहित आहे. धनंजय मुंडे राजीनामा देतील असं सगळे म्हणत होते, पण ते काही दिसत नाही. तुमच्या मागणीची किंवा त्या अंजली दमानी यांच्या मागणीची किंवा त्यांनी दाखवलेल्या पुराव्याची दखल सरकार काही घेताना दिसत नाही. ते ऑस्ट्रेलिया मुख्यमंत्री नाही तर कुंकड येऊ, मला काय त्याचं देणं घेणं नाही. ते कुंकड आलं तर फक्त दुजा भाव करू नये. स्वतःच्या लेकीत महाराष्ट्राच्या लेकी बघाव,
महाराष्ट्राचे पोरं बघावं आणि ते आरक्षण मागतात ते मार्गी काढावं, कारण आमचं ते हक्काचं आहे, नोंदी आहेत. एखाद्या भंगार नेत्याचं ऐकून तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत म्हणजे ही वाईट गोष्ट आहे. लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब, आपण कोणाचेच नाहीत, पक्ष नाही, आपण फक्त मराठ्यांचा आहे, हे ध्यानात ठेवा. मी सोडत नसतो. माझ्या समाजाला जर तुम्ही अडचण उभा करायला लागलात ना गोड गोड बोलून, तुम्हाला वाटत सत्ता, आता ते सत्ता आणि फत्ता काही नाही, हे बी ध्यानात ठेवा. एकदा जर बिथरलोत ना आम्ही मराठी, सत्ता फित्ता काही नाही, ध्यानात ठेवा. तुमच्या लेकीला एकला नाही, तिच्या शब्दाच्या पुढे जायचं. हे लेकी बाळी तुमच्या नाहीत का? कारण तुम्ही प्रमुख आहेत, ध्यानात ठेवा. दादा, तुम्ही आता असं म्हणताय शांतपणे लढाई केली, मागण्या शांतपणे सरकारकडे मागितल्या, परंतु अजूनही सरकारने घेतले नाही. यापुढचं आंदोलन रस्त्यावरच असणार आहे? हो, आता लढाई समोरासमोर, आपण सांगितलं त्याच दिवशी, बस झालं. आता लोकशाही मार्गाने उपोषण केले, सगळं केलं, लोकशाही मार्गाने सगळं केलं आम्ही. हेही लोकशाही मार्गानेच राहणार आंदोलन, पण त्यांना कळणार हे अवघड झालं, हे तितकंच खरं. आणि आपण एकदा बोललो की बोललो, आपण मोजीतच नाही कोणाला. गोरगरीब पोरावर केशी करता, आमच्या गोरगरिबांना त्रास देता, मंत्र्यांना त्रास द्यायला लावता, आंदोलनं करायला लावता आमच्या पुढं. तुमचे नाटकं बसा. आता आम्ही कोणाच्या वाटात जात नाहीत, कोणाच्या वाटा गेलं तर आम्ही सोडणार नाहीत, अजिबात सोडणार नाहीत. आता इथून पुढे छत्रपतींना बोलले तर आता निषेध फिषेध बंद. निषेध कोणत्या महापुरुषांना बोलले इकडून जाहीर निषेध नाही, फिषेध नाहीत. त्याला नीटरट्टे द्यायचे. आता राजांसाठी जेल भोगले काय होत नाही, बस यांचा महाजन मस्ती, ते बसकून काही बोलून जाते. आपल्या जीव के प्राण असणाऱ्या राजांना, महापुरुषांना, आपण त्याच्यानंतर म्हणतो माफी मागा म्हणा, जाहीर निषेध. आणि त्याच्या फोटोला कुठे चप्पल हाणून फेपर, काय चप्पल फेपर, त्याला हाणायचंच, त्याला सोडायचंच नाही. राजापेक्षा मोठं काय नाही, कशामुळे सोडायचं नाही. इथून पुढं बंद झालं पाहिजे त्याच्यामुळं. आम्ही तुमच्या वाटा गेलो, तुम्ही बोल नका आमच्या राजाला, आम्ही तुम्हाला नक दिला वित नाही, तुम्हाला उलट राम बोलला. चूक तुमची, आधी चूक आम्ही नाही करणार, कारण कायद्याला सुद्धा हे मान्य आहे. आधी चूक करायची नाही, आम्ही चूकच करत नाही. आधी अन्याय होतो तिथं न्याय कायदा करतो, न्यायासाठी कायदा. म्हणून आता बोलला, आम्ही नाही, स्वतः वाटा जाणार नाही, कुठंच तुम्हाला राज्यात आमच्याकडून चूक दिसणार. महापुरुषाबद्दल कोणाबद्दल बोलला की आता इथून पुढं ते निषेध फिषेध बंद. जिजाऊबद्दल बी काय बोलतेत, कोणा राजांबद्दल बोलतेत, खूप महाजन मस्ती आली त्यांना, आणि त्याला उत्तर देत नाहीत, मग ते जास्तच करायला लागले. पाटील, नारायणगडावरचे महंत काल देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले आणि इकडे धनंजय मुंडेंची, नामदेव शास्त्रींची भेट झाली होती. या दोन भेटींमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला, काय सांगा? नाही, त्या गडांबद्दल नाही बोलणार मी, त्याविषयी बाबांबद्दल बोललो होतो ना, आता बी नाही बोलणार. चल, धन्यवाद. तुम्ही मुंबईला जाणार आहात पाटील, नेमकं पायी जाणार, महाराष्ट्र जोडला जाणार, कसं स्वरूप असणार, काय नियोजन आहे? नाही तर आम्ही अगोदर पाहणी तर करतो, आम्हाला एकदा पाहणी करायची, कसे ग्राउंड मोकळे आहेत, काय आहेत, ही एकदा ती पाणीची तारीख बी डिक्लेअर करतो आम्ही. मला जरा 10-15 दिवस आराम बी करणं गरजेचं आहे. आणखीन एकदा तारीख डिक्लेअर करून पाहणी करून येतो, तर ते निवांत होणार प्रोग्राम निवांत होणार. कारण आता माघारी नाही येणार आहे, आम्हाला जायला तयारी करायला लागते मरणाची. हे तिथं येऊन द्यायचं आणि तिथं गेलं की 1 मिनिटात अमुक मागण्या मंजूर केल्या म्हणायचं आणि माघारी यायचं. आमची मेहनत इतके दिवस केलेली व्हायला जाते. त्याच्यामुळे आता बसले की काय बसणार आहेत मुंबईत. असलं नाही, आता असं नाही, आता गेलं की माघारी नाही. मागील वेळी तुम्ही मुंबईला गेले होते त्यावेळेस सरकारने तुम्हाला आश्वासनं दिली, स्वतः मुख्यमंत्री आले होते, तलवार उंचावून त्यांनी असं छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी शपथही घेतली होती. मात्र त्यानंतर कुठे थोडं पानं पुसली गेली, त्यामुळे आता ही मोठी पाऊल उचलावी लागतात का? नावेला जे त्यांनी अधिसूचना काढली, अंमलबजावणी त्यांना करू दिली नाही. आता आम्हाला ते करत, आता माघारी येत नाही, एवढंच. आता क्लिअर कट इथून पुढं बस काय सांगायचं नाही. ते 1 दिवसात कर, 2 दिवसात कर, तो 15 दिवसात कर, आम्ही मुंबई सोडित नाही. जास्त तो बंद पडून दी, नाही तिकडे काढी लागून दी मुंबईला. तुम्ही म्हणजे पाहणी करायला जाता, उपोषण करणार आहे का वेगळं आंदोलन करणार? उपोषण बंद. उपोषण 2 वर्ष केले भाऊ, मी सोपी गोष्ट नाही. मग हाडं झिजून निघाले. 2.5 वर्ष मला
लोकशाही मान्य आहे, कायदा मान्य आहे म्हणून मी उपोषण, कारण सरकारवर लोकशाहीच्या माध्यमातून प्रभाव टाकणारं शांततेतलं आंदोलन म्हणजे आमरण उपोषणच. मग आता इतकं कायदेशीर शांततेत करून जर हे काही देणार नसले तर आमची शक्ती आम्हाला दाखवावं लागणार आहे. स्वरूप आत्ताच कसं काय सांगेन मी, आत्ताच कसं काय सांगेन, त्या टायमाला दिसत ना त्यांना, ते तुम्हाला सांगते. मुख्यमंत्री, ते राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती हे 4-5 लोक तुम्हाला सांगणार. नाही सांगितलं नाव बदलून ठेवा तुम्ही आपलं. आम्हाला बी मराठी म्हणतात मग, आणि आपण जुन्या विचारावर चालतो. त्या अहो जुन्या विचारावर चालतो. तुमचं ना पळता बजूक कमी करतो का नाही बघा. मुंबईत सगळ्या महाराष्ट्रात आम्ही गेलेलो आहेत पहिलं, आणि त्यांना चांगला माहिती आहे, करायला लागलं. आणि मी जुन्या विचारायचं, मी बोललो की ते करीत असतो. माया मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागे येतं नाहीत, आणि पुढं काय होतंय तेही बघू. आणि इथून पुढं महापुरुषांना कोणी बोलायचं नाही, अजिबात बदनाम करायचं नाही. 200 आम्हाला जास्त दिल्या तरी चालतील, आम्ही ऐकून घेऊ, पण सुट्टी देणार नाहीत आम्ही. इथून पुढं ते निषेध बनते, जाहीर निषेध. ते फेसबुकला घरात झोपल्या लिहायचं, आमक्याचा जाहीर निषेध, त्याचा धिक्कार. ते कचाकच बोलायला लागले महापुरुषाला, राजाला. इथून पुढं आपण ज्याला बोललो ना त्यानेच बोलायचं. दुसऱ्याचं टेंडर घेऊन थुका चाटायचा नाही, अजिबात. आम्ही ज्याला बोललो त्याने बोलायचं. तिसरेच बोलत येत मधीच. तुमचं काय काम आहे रे, महाकडा हो, मधीच बोलत येत तिसरेच. किती खावा, किती चाटावा एखाद्याचा, थुकल्याला थुका चाटीत असते का कुठं. मधीच बोलत येत तिसरे सोशल मीडियावरती. त्या झालं त्या झालं, तुला काय बोललो आम्ही, तू तोंडावर नाव घेतलं नाही घेतलं, आणि मग तू कोणाचा नेमका, हे बंद करायचं इथून पुढं अजिबात. आणि पोलीस प्रशासनाला सांगतो, आम्ही कोणालाही बोलत नाहीत. कोणी बोललं ना त्याचा बंदोबस्त करत जा, आणि तुम्हाला जर करता येत नसलं तर बंदोबस्त मग बघा, बोंबलं नका आमच्या नावात. आपलं सगळं सरळ असतंय. बस झालं, आता 2.5 वर्ष सहन केलं आम्ही, आता पुढं नाही. धन्यवाद. Okay.